इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून जिव्हाळ्याच्या दुनियेत नावाचा लेख. लहानपण खेड्यात जायला हवे किंवा शहरात गेले तरी आजूबाजूला निसर्गाचा शेजार हवा. त्यामुळे मनाला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळते, हौस वाटते आणि एकदा त्या दुनियेच्या जिव्हाळ्याचे बीज मनात पडले की ते पुढे केव्हाही अंकुरतं बहरत राहतो. ही आगळी दुनिया म्हणजे प्राण्यांची माणसांच्या दुनियेतून अगदी वेगळी. त्यांची आपली जीवन पद्धती वेगळी, भाषा वेगळी, अन्न वेगळे. जे आपण बोलण्याने, लेखन वाचनाने समजून घेतो ते त्या दुनियेत वासाने, स्पर्शाने, तीक्ष्ण नजरेने आणि कानाने समजून घ्यावे लागते. त्या दुनियेत प्रवेश करून हळूहळू पावले टाकून हे समजून घ्यावे लागते. मग त्या दुनियेवर आपला जीव जडू लागतो. तुकाराम स्वर्गाला विमानातून निघाले तेव्हा जिजाऊलाही म्हणाले, तूही चल. तशी ती म्हणते, नाही हो, मला जमणार नाही. माझी म्हैस व्यायला झाली आहे. गोठ्यातल्या म्हशीच्या बाळणपणासाठी स्वर्ग नाकारणारी जिजाऊ मला मोठी वाटते. ती त्यामुळेच. लहानपणी मी तवंदीला राहायला गेले आणि वाड्यातील ती मांजरांची फटावळ बघून मला गंमतच वाटली. ते घर त्यांचे होते म्हणून ती मला भ्याली नाहीत. त्यात 4 पिल्ले होती. त्यांची माझी गट्टी लगेच जमली. मांजराच्या पिलांना खेळताना बघण्याचा जो आनंद असतो त्याला दुसरा पर्याय नाही. मी बसले की ती खेळायला आलीच. उभी राहिले की नाजूक नखांनी कपडा पकडून अंगावर पायापासून डोक्यापर्यंत चढायची. गिर्यारोहणाची प्रेरणा हे पाहूनच घेतली असली पाहिजे. परवाच मी कुठे वाचले की एका ऑलिम्पिक खेळाडूने उडी मारण्यापूर्वी आसन जमवले. ते मांजराची उडी मारताना डबा धरण्याची पद्धत बघूनच आई म्हणायची, मांजर कृतघ्न. केव्हा लाड करून घेतील आणि केव्हा फिसकारतील सांगता यायचे नाही. कशी का असेनात मला ती आवडली आणि या दुनियेत मी त्यांच्या निमित्ताने पाऊल टाकले आणि पुढे जात राहिले. माझी दुसरी गट्टी जमली ती आमच्या घोडीशी. तिचे नाव गंगा. पाणी आणायची म्हणून गंगा. तवंदी गावाला एकच विहीर आणि तीही अर्धा डोंगर उतरून गेल्यावर. तेव्हा आमच्या घरी माकडीवरून पाणी वाहून आणण्यासाठी घोडी बाळगली होती. तिच्या पाठीवर काथ्याच्या गादीवर माकण टाकायची. त्यात 4 घागरी बसवायच्या की ती निघाली विहिरीकडे. सांभाळून ये जा करे. बरोबर कोणी लागत नसे. विहिरीवर आमच्यापैकी कुणीतरी असेच. घागरी भरून माकणीत ठेवल्या की निघाली घरी. भारी गरीब आणि देखणी, रंगाने तांबडी, डोक्यावर पांढरा नाम. तिने माझ्याशी लगेच मैत्री केली. रोज सकाळी गोठ्यात जाऊन खुंटेवर अडकवलेला खरारा हातात अडकवून तिला खरारा करायला लागले की तिच्या आयळीवरून शेपटीवरून विंचरायला लागले की अगदी आनंदात असायची. तिच्या डोळ्यांत तो दिसायचा. मग मान तरतरीत ठेवून ती मला खरारा करू द्यायची. पोटाखाली वाकले की आपले मऊ लिबलिबीत नाक मानेला लावून मला गुदगुल्या करायची. इतके छान वाटायचे. दोन्ही हातांनी तिची आयाळ धरून तिच्या वर स्वार व्हायचे आणि पालथे पडून तिच्याशी काही बाही बोलत राहायचे. ही माझी दुपारची करमणूक होती. मी तिच्या पाठीवर असेपर्यंत ती अगदी शांत उभी राहायची. दिवसाआड तिला हरभऱ्याचा तोबरा देणे हे माझे काम होते. मी दारात दिसले की दाव्याला ताण देऊन मान हलवून ती म्हणायची, ये ग माझ्याकडे. तिच्याजवळ जाऊन
पुठ्ठ्यावर थाप मारली की सुखाच्या लहरी तिच्या पाठीवरून थरकायच्या. किती माया करतेस माझ्यावर, असे म्हणत ती आपल्या लाळेने बुळबुळीत अशा जाड जिभेने माझा हात चाटायची. तिच्याशिवाय मला करमायचे नाही. तिलाही. तवंदीला मधून माकडवाले यायचे. हातात एक कुडमुडे लांब दोरांना बांधलेली 2 माकडे, खांद्यावर पोते अशा सरंजामानिशी खेळ दारात यायचा आणि नाटक सुरू. त्या माकडांची नावे बापूराव आणि भागाबाई. खेळवाला म्हणायचा की बापूराव, भागाबाई का रुसली बघा बरं. हे ऐकताच हातातली शेंग तशीच टाकून भागाबाई जवळचे फडके डोक्यावर घेऊन अशी रुसायची की हसून हसून पुरे व्हायचे. आपणही असे माकड पाळावे असे वाटायचे. पुण्याला भांडारकर रोडवर आप्पा राहत असत. त्यावेळी त्यांनी दक्षिणेच्या एका प्रवासातून निलगिरी जातीचे लहान चणीचे एक माकड आणले. तिचे नाव निली ठेवले. निली वीतभर उंचीची होती. तिचा एवढासा नाजूक लाल चेहरा, कपाळाच्या आठ्या, संशोधकांना शोभेशी तीक्ष्ण नजर या सर्वांनी ती तत्त्वज्ञानी माणसासारखी दिसायची. पण भारी खोडकर. जे घरात उचलावेसे वाटायचे ते ती उचलून उंचवरच्या फळीच्या कोपऱ्यात ठेवायची. आम्ही त्याला निलीचा खजिना म्हणत असू. सामानातून आलेली वेलदोड्याची पुडी कुठे दिसली नाही की ती निलीच्या खजिन्यात सापडायची. छोट्या रोहिणीचे आकडे, पिना, रिबिनी देखील. त्यावेळी आप्पा पान खाण्याचा शौक करत असत. जेवण झाले की पुढच्या खोलीत जमिनीवर मांडी घालून बसायचे. नीटपणे पानात सर्व मसाला टाकून लांबट पट्टी करून ताईला हाक मारायचे, कमल. आणि ही हाक ऐकताच निली ताईच्या अगोदर येऊन खुर्चीच्या दांडीवर खुंटीवर बसायची. ताईने ती पट्टी घेतली की आप्पा दुसरी पट्टी करायला लागायचे. पान डब्यातून काढतात तो ती निली उडी घेऊन त्यांच्या मांडीवर जाऊन बसायची. त्यांच्या शर्टाच्या कफलींशी खेळत संशोधकाच्या नजरेने पान करणे बघत राहायची. तिच्या छोट्या बचकुलात पट्टी ठेवली की तिने लगेच तोबरा भरलाच, पण उठायची नाही. कारण आता आप्पा आपल्यासाठी पान लावणार असत. तिला पान भारी आवडायचे. आप्पा म्हणत, कमल, पोरीचे ओठ किती रंगले बघ, आणि खूप हसायचे. आप्पांनी डबा मिटला की ती उड्या घेत निघून जायची. तिचा सकाळचा चहा सर्वांच्या बरोबर टेबलावर. ताईच्या बशीतील चहा मिळेपर्यंत ती बसून राहायची. या निलीने सगळ्या घरालाच आपला लळा लावला होता. एका खेपेला मी पुण्याला गेले, निली दिसली नाही. ताई म्हणाली, एक माकडाची टोळी आली होती, त्यातल्या जोडीदाराबरोबर ती आमच्या देखत निघून गेली. पण घरभर तिच्या आठवणी होत्या. असाच मी एकदा एक वनमाणूस हा अनोखा प्राणी सांभाळत होता. एका माझ्या विद्यार्थ्याने तो मला पिंजऱ्यातून दाखवायला आणला होता. खानापूर जवळच्या जांबोटी गावाच्या आसपास खूप जंगल आहे. ते या प्राण्याचे वसतिस्थान. हा अगदी झाडांच्या शेंड्यावर चढून जातो, म्हणून त्याला पकडता येत नाही आणि त्या भागातील माणसे त्याचे दर्शन अशुभ समजतात. आकाराने मुठी एवढा, माकडासारखे रूप, कान माणसासारखे, डोळे काळेभोर, तल्लख, हातपाय लांबलचक आणि शेपटी नाही, असा हा वनमाणूस. मी तो मुलांना दाखवायला घरी आणला. रवीला फार आवडला म्हणून ठेवून घेतला. तो प्राणी पाळीव नव्हे, त्यामुळे त्याची जीवनपद्धती एका प्राण्यांच्या कोशातून वाचली.
तो दिवसा स्वस्थ असतो. डास कीटक हे त्याचे भक्ष्य. त्याचे जातीय नाव लॉरिस एवढीच माहिती. बेळगावी डासांना काय तोटा, त्यामुळे त्याच्या पोटाचा प्रश्न मिटला. ॲल्युमिनियमची एक लांबलचक साखळी आणली. घड्याळाचा पट्टा त्याच्या कमरेला घट्ट असा बांधून त्यात साखळी अडकवली आणि तिचे दुसरे टोक खिडकीच्या गजाला बांधले. त्याने हे सर्व करून घेताना चावाचावी केली, पण बांधून होताच खिडकीच्या गजावरून विजेच्या लाकडी पट्टीवरून सरसर चढत तो छपरानजीकच्या तुळईवर जाऊन बसला. बिटी खाली बघू लागला. भ्याला होता. रवीने त्याचे नाव ठेवले बाबूराव. दिवसभर हा बाबूराव तुळईवर गुडघ्यांना हाताची मिठी घालून मान टेकून स्वस्थ असायचा. संध्याकाळ झाली की त्याची शिकार सुरू. लांब हात करून डास टिपायचा आणि आडवा हात करून तो ते भक्ष्य मटवायचा. रात्रभर साखळीचा आवाज ऐकू यायचा. पूर्वेकडे जरा पांढरी कड आली की सी म्हणून चित्कार टाकायचा. हार्मोनियमची तारस्वरातली पट्टी अलगद हाताने दाबावी तशी अगदी नाजूक सी. 3-4 महिन्यात तो चांगलाच रुळला. बाबूराव म्हणून हाक मारताच लांब पण खाली उतरून येऊ लागला. केळाचा तुकडा लांब हात करून देऊ लागला. डोक्यावरून हात फिरवून घेऊ लागला. बाबूराव आमचा झाला हा आनंद केवढा मोठा होता. मला कौतुक वाटते ते या प्राण्याच्या आमच्या दुनियेशी जमवून घेण्याच्या वृत्तीचे. त्यांना फक्त आमचा विश्वास हवा असतो. तो त्यांना मिळाला की ते लगेच आपले होऊन जातात या वेगळ्या जिव्हाळ्याच्या दुनियेत. म्हणूनच मला फार समाधान वाटते. इंदिरा संत यांचा जिव्हाळ्याच्या दुनियेत नावाचा लेख इथे समाप्त.